सरळ अर्थ सांगून, कारण 4 वाजता बरोबर भजन सुरू झालं, सेवा सुरू झाली. पूज्य परमश्रद्धेय महान पूज्य महात्मे स्वामी भारतानंदजी महाराज यांचं पावन आगमन आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे. आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य सेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी पूज्य महाराज हे खरं म्हणजे तब्येतीची परिस्थिती बरी नसते, परंतु तरी सुद्धा सर्वांच्या आग्रहा खातर ही धावपळ त्यांना करावी लागते. मी त्यांच्या चरणी वंदन करतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा. पुढील सरळ चरणाचा फक्त उल्लेख उच्चार करून या ठिकाणी थांबतो, कारण कीर्तन हे आपलं बरोबर वेळेमध्ये 6 वाजले, 4 ते 6 वेळ होती. पूज्य स्वामीजी बरोबर 6ला आलेत आणि म्हणून कीर्तन सेवा आपण या ठिकाणी आटोपती घेतोय. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये म्हणतायत की महात्म्यांच्या जवळचं भक्तीचं आणि साधनेचं सामर्थ्य काय असतं, तर अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता. महाराज म्हणतात तेथे दुष्टगुण न मिळे निशेष. जसं चंदनाचे हात पाय ही चंदन आणि परिसा नाही हिन कोणी अंग, तसं महात्म्यांजवळ सद्गुणांचीच रास असते. तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे तेथे दुष्टगुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होनिया विठ्ठल जय जय. दंडवत. आज आपल्या या नामयज्ञामध्ये आत्ताच आदरणीय हरिभक्तीपरायण उद्धवजी महाराज यांचं सुंदर असं हरिकीर्तन झालं आणि आज आपल्या सर्वांचं भाग्य आहे. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. हो, किंवा पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. वरती आज अनेक जन्माचं पुण्य ते सफल झाले आणि स्वामीजींचं दर्शन आणि स्वामीजींचे आशीर्वचन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आत्ताच श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी स्वामीजींनी गोड असं प्रवचन, गोड असं आशीर्वचन दिलेत आणि आता आपण सुद्धा स्वामीजींचे आशीर्वचन ऐकणार आहोत. जास्त वेळ न घेता 5 मिनिटामध्ये स्वामीजी आपल्याला सुंदर 10 मिनिटामध्ये स्वामीजी आपल्याला आशीर्वचन देणार आहेत. मी स्वामीजींना प्रार्थना करतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पंढरपूरचं दैवत विठुराया आणि त्यांचे सगळं भक्तमंडळ, ज्ञानेश्वरापासून तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज आणि वर्तमान काळापर्यंत जी संत मंडळी आलेली आहे त्या संत मंडळींना नमन करून आपण या ठिकाणी ज्या कलिकाळाच्या वेळेमध्ये सुद्धा माणसं कमाईच्या मागे आणि पोटापाण्याच्या मागे लागलेली असताना देखील तुम्ही आज महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये कीर्तन, प्रवचन ही सगळी यशस्वी करतायत ती केवळ आणि केवळ तुमच्यामुळे. माता माऊल्या आणि जी शिल्लक राहिलेली वारकरी मंडळी, भजनी मंडळी, याच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये जे सोहळे होत आहेत हे सोहळे त्यांच्यामुळेच होत आहेत. त्या सगळ्यांनाही मी नमस्कार करतोय. आणि 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत उद्धव महाराजांनी कीर्तन केलेलं आहे, बरोबर 4 वाजल्यापासून. आणि ह्याच्या पुढे कीर्तनकाराने बोलल्यानंतर दुसरं कोणी काही बोलायचं नसतं आणि त्याचा काही उपयोगही होत नाही, तेव्हा मी काही बोलणार नाही. ऋषिकेश महाराजांनी 5 मिनिटं बोलण्याची आज्ञा केली. त्याच्यावर थोडंसं वाईट वाटलं, स्वामीजींना वाईट वाटेल म्हणून विष्णू महाराजांनी 10 मिनिटं वाढून दिली. वाईट वाटण्यासाठी नाही स्वामीजी, सर्वांची अपेक्षा आहे म्हणून. तर गोष्ट आहे ऋषिकेश महाराज गोड बोलण्यामध्ये प्रसिद्ध आहे. स्वतः गोड बोलायचं आणि दुसरं गोड बोलतायत असं सांगायचं, यालाच गोड बोलणं म्हणतायत. तेव्हा मी काही गोड बोलत नसताना गोड बोलतात असं सांगणं, याला काय म्हणायचं सांगा बरं. हे समोरच्या माणसाला फसवणं आहे की नाही, है ना. मी गोड बोलत नाही, मी कडवटच बोलतो. आणि कडू किराईत देखील कडवटच असतं, पण ते कडू किराईत आरोग्यदायक असतं. सगळी मंडळी जी व्यवहारासाठी अत्यंत गोड बोलत असतात, केवळ आणि केवळ व्यवहारासाठी. पण समोरच्या माणसाचं केवळ आणि केवळ शाश्वत कल्याण व्हावं आणि खरं काय ते त्या समोरच्या माणसाला कळावं, याच्यासाठी जे बोलत असतात त्यांना थोडंसं कडवं बोलावं लागतं. परंपरेमध्ये न बोललं जातं ते बोलवावं लागतं. पण ते कडू औषधाच्या गोठ्यासारखं असतं आणि आपणाला बरं करणारं असतं. आणि जे गोड बोलणारे असतात ते व्यवहारामध्ये यशस्वी होतात. पण त्यांचं हे जिलेबीसारखं असतं, म्हणजे जिलेबीसारखे गोड पदार्थ खाल्ले की आपला डायबिटीस, मधुमेह वाढतो की नाही, तशाच तऱ्हेने संसारामध्ये आपणाला रमवणं आणि संसारातून बाहेर काढणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, है ना. संसारामध्ये ज्या माणसांना माहितीच आहे त्याच गोष्टीमध्ये लोकांचं मनोरंजन करणं, हे लोकांना आवडेल असं बोलणं असं असतं. पण संसारामधून, संसाराच्या जडजंबालामधून, जंजाळामधून बाहेर काढणं आणि परमेश्वराच्या नादाला लावणं हे फार कठीण काम आहे.
माणसं देवाविषयी बोलतात, देवाविषयी ऐकतात, पण माणसांना देव नकोच असतो. मी तुमच्या घरी उद्या टोपलीमध्ये देव घेऊन आलो आणि देव घ्या देव घ्या देव घ्या देव घ्या, कोणी देव घेता का, कोणी देव घेता का, ओ लय सस्ता आहे लय सस्ता आहे, घ्या हो घ्या हो. तर ती माय म्हणेल बा बरं काय, अरे काहीतरी गुळ आणायचं, ककडी आणायची, भाजी आणायची, कोबी आणायची, वांगी आणायची, बटाटा आणायची, हे तू काय देव घेऊन आलंय. अरे देवाचा कधी व्यापार होतो का, नाही होत. देवाचा व्यापार होत नाही आणि देव कोणी विकत नाही. आणि हे काय तू आणलंस, तेव्हा देव कोणालाच नको आहे. देव नको बाबा, देव नको, तुझा तू घेऊन जा, असंच म्हणणारी माणसं असतात. तेव्हा देव कोणालाही नको असतो. तुमच्यापैकी कोणाला देव पाहिजे मला सांगा बरं, हात वर करून सांगा. येतात आता तुमची सगळी खरं खरं सांगायचं, मग मग माघार घ्यायची नाही, मग माघार घ्यायची नाही. ज्यानं माघार घ्यायची नाही त्यांनीच सांगा की मलाच देव पाहिजे म्हणून, देव मला पाहिजे असं सांगा. खरं खरं ज्यांना पाहिजे सांगा, सांगा बरं. आता तुम्ही खोटे पडलात का नाही पडलात, याला म्हणतात कडवं बोलणं. काय म्हणतात, असलं कडवं बोलतो, असलं मी कडवं बोलतो म्हणून मी आवडत नाही, है ना, है ना. म्हणजे गोड बोलतात त्या संसाराचं बोललंय, हे संसार गोड लागतो ना. हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखा विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवासी झाला, है ना. मग मी म्हणतो ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, आणि तुम्ही जसं वागतात तशाच तऱ्हेने ज्ञानेश्वर म्हणतात ना, देव कोणालाच नको आहे ना. आणि मी परत परत विचारतोय, देव कोणाला पाहिजे ते मला सांगा, तर कोणीच सांगायला तयार नाही. मग हे सगळं कशासाठी आहे, हे सगळं कशासाठी आहे, हे अवडंबर कशासाठी आहे, हे सप्ताह कशासाठी आहे, प्रवचन कशासाठी, कीर्तनकाराला कशाला बोलवायचं, त्या लाऊडस्पीकरवाल्याला कशाला बोलवायचं, त्या मंडपवाल्याला कशाला बोलवायचं, त्यांचे धंदे करण्यासाठी, त्यांचे धंदे चालण्यासाठी. आपल्यावर किती वर्षाचा हा सप्ताह आहे, हा 34-35 वर्षाचा सप्ताह आहे. किती वर्षाचा, 34-35 वर्षाचा. आता ह्या 34-35 वर्षाच्या सप्ताह तुम्ही दर वर्षाला येऊन ऐकता का नाही, ऐकता ना, ऐकता ना. प्रसाद खाता का नाही, खाता. कीर्तनकारांना काय द्यायचं ते देता की नाही, मंडपवाल्याला देता की नाही, हा मंडपवाल्याला देता, साऊंडवाल्याला देता की नाही, आचार्याला देता की नाही, देता. तुम्हाला काय गावलं, तुमच्यावर काय परिणाम झाला तुम्हाला सांगा ना. अहो मला एवढंच सांगून द्या, तुम्ही मला सांगितलं की 14 वर्षात आम्ही 100 जणांनी माळा घातल्यात, तर मी पाया पडायला तयार आहे तुमच्या, है ना. तुम्ही सांगाल 14 वर्षामध्ये आम्ही एवढ्या लोकांनी कोंबड्या सोडून दिलेल्या पाळायच्या, सांगा की. ओ कोंबड्या कशाला पाळणार, अंडी खायला ना. आणि पाहुणा आला तर कधीतरी कापायलाच ना. आता या ठिकाणी काय करायचं, कीर्तनात असं बोलणं बरं नाही दिसत, विठ्ठल 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 बोलतो ना, है ना. त्याच्यासाठीच कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल मध्ये 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 बोलतात ना, है ना. तुमच्याकडून एक गोष्ट होत नाही की माझ्यासमोर सांगणं आहे की एखादा शराबी माणूस, दारुडा माणूस असेल तर मी त्याला सांगेन की बाबा तुला दारू सोड, तो म्हणाला मी दारू सोडत नाही. मग मी 95 जवळ करेन आणि सांगेन, रेश काढेन, इकडे टाकेन काय दारूची बाटली ठेवेल
आणि इकडे मी राहीन आणि त्याला सांगेन की भाऊ आता बोल, तुला कोण पाहिजे तो सांग, ती दारूची बाटली पाहिजे का, हे पाहिजे सांग. मग आता तुम्ही मला सांगा तो काय मागल, काय सांगेल, काय पकडल, मला पकडल का बाटलीला पकडल, कोणाला पकडल सांगा ना. बोला की तो दारूलाच पकडेल की नाही. तशाच तऱ्हेने आम्ही दर वर्षाला जीव तोडून सांगितलं की बाबा परमेश्वराला शरण जावा, गळ्यामध्ये माळा घाला, मांस खाण्याचं सोडून द्या, दारू पिण्याचं सोडून द्या. तुम्ही नाही बरं का दारू पित, काय नाही करत, तुम्ही सगळे काय माळकरी आहेत बरं का. पण असं सांगितलं तर किती जणांवर परिणाम होतो, नाही परिणाम होत, जिथल्या तिथेच. देव प्राप्त होण्यासाठी त्याग करावा लागतो आणि त्याग करायला किती जण तयार आहेत, नाही. स्वामीजी तुमच्यासारखे आम्ही लाल कपडेवाले कसे काय बनू शकतो, आम्ही लेकरवाळे आहोत, आम्ही गृहस्थी आहेत, आमच्या बायका आहेत, आमचे पोरं आहेत, आमची शेती आहेत, गुरं आहेत, ढोरं आहेत, ठीक आहे मंजूर आहे ना, कोण नाही म्हणतोय, आहेत. पण काहीतरी नित्यक्रम देवासाठी रोजचे 24 तासापैकी अर्धा तास पाऊण तास काहीतरी कराल का नाही कराल, एवढं तर करू शकतो का नाही करू शकत, मग ते कराल का नाही, कोणी बोलत नाही करायला तयार असं कोण सांगल, सांगा. मग व्रत घ्या ना, जीवात जीव आहे तोपर्यंत. 1 कोटी जप करीन देवा असं सांगते का, सांगा. तरण्या नका सांगू, मोठ्या नका सांगू, म्हाताऱ्यानं काय, ती म्हातारीला सून म्हणते कवा मरेल तर लवकर बरी अशी म्हणते, आणि तरी ती अशा नातरुंड्यानं खेळवायला लागते. ते खेळवण्याऐवजी देवाचं जप, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जप कर की. आता बोला मला, किती जणी जप करायला तयार आहेत. आजपासून तुम्ही सांगितलं बाबा लय लांबून आलायस तू, आता तुझं मला भावलं पटलं समजलं, मी जप करायला तयार आहेत. आम्ही या वस्तीमधल्या या 10 जणी तयार आहेत, आम्ही या वस्तीतल्या 20 जणी तयार आहेत, असं किती जणी सांगायला तयार आहेत. बस नुसतं एक किती 1000 किंवा 50 माळा वाडा, 100 माळा वाडा, असं करायला किती जणी तयार आहेत सांगा मला. बरं जाऊ द्या. आता इथं या महाराजांनी धर्माचं शिक्षण देण्यासाठी पोरं ठेवली आहेत की नाही, दुसऱ्या गावाहून पोरं आलेली आहेत. तुमच्या पोरांना ठेवायला तयार आहेत का, नको बाबा, हाय का नाही, नको बाबा, तुला काय लागल ते घे, किती पट्टी पाहिजे तेवढी घे, पट्टी घे, तुला नमस्कार करतो, जेवण घालतो, तुला सगळं करतो, पण माझ्या पोराला तू धर्म मार्गाला लावू नये, असंच आहे ना. माझ्या पोराला तू देव करायला लावू नये. अरे देव करणं म्हणजे बिघडणं ना, असं तुमचं मत आहे ना, बोला खरं का खोटं तेवढं सांगा. देव करणं म्हणजे बिघडणं की नाही, येडात आला तो है ना, म्हणतो देव करतोय. आपण असंच बोलतो की नाही. माझ्याकडे लोक तक्रार करून येतात की स्वामीजी माझं पोरग काहीच करत नाही, देव करतो. म्हणजे तिला काय म्हणायचंय की माझं पोरग येडा झाला. देव करणं म्हणजे येडं होणं ना. मग आम्ही सगळे लोक येडेच ना. मग येड्याचे तुम्ही शहाणे लोक कशाला ऐकता हो काय. आम्ही जर येडेच आहोत, देव करणं म्हणजे येडपणच आहे, तर येड्याचं तुम्ही शहाणे लोक कशाला ऐकता हो. कुठेतरी मनामध्ये असतं काय मनात ते काट्यासारखं टोचत असतं. कुठेतरी तो देव आहे, मनामध्ये भीती असते. काय असते मनामध्ये भीती असते, आणि त्या देवाला सांगणारे हे लोक आहे. आपल्या मनामध्ये अपराध असतो, आपल्या मनामध्ये दुःख असतं. जाऊ द्या, 6 दिवस तरी काय करूया, त्यांचंच जेवूया आणि त्यांचंच काय करूया, आपण ऐकूया, असा भाव असतो की नाही सांगा. बरोबर आहे ना. तेवढं तरी पुण्य मिळेल की नाही, असाच भाव असतो की नाही. असं हे पण चांगलंच आहे ना. तुम्ही शेतामध्ये काम करून इथे
हा हॉल रिकामा असण्यापेक्षा तुम्ही हा हॉल भरला तर कीर्तनकाराला निदान सांगावंसं तरी वाटेल की नाही. पण तुम्ही कान कसे करून ठेवतात? कानामध्ये आपण जसं काय तुम्ही इकडे कीर्तनामध्ये यायच्या वेळेला मोबाईल बंद करून ठेवता का नाही ठेवता? नाही ठेवत, ठीक आहे ना. पण इकडे यायच्या पूर्वी कानात बोळे घालून ठेवता. काय ठेवता? बोळे घालून ठेवता. बोळे घालून ठेवता म्हणजे काय? तुम्ही किती बोला, किती सांगा, काही करा, आम्ही नाही सुधारणार, नाही सुधारणार, नाही सुधारणार, आहे ना. आमच्यावर काही परिणाम करून घेणार नाही, आहे ना. खोटं असलं तर सांगा तुम्ही खोटं बोलतायत स्वामीजी. हिम्मत करा आणि सांगा की स्वामीजी तुम्ही खोटं बोलता. आता यालाच काय म्हणतात स्वामीजी? गोड बोलणं म्हणतात. हे गोड बोलणं आहे का? सांगा मला, हे गोड बोलणं आहे का? हे अत्यंत कडवं बोलणं आहे. समोरच्या माणसाला लागल असं बोलणं आहे ना. हो, तुम्ही काहीतरी गोड सांगायचं, नुसतं तुम्ही कडवंच बोलतात. तुम्ही खवट बोलतायत. असल्या माणसाला खवट बोलतात, असल्या माणसाला कडवा माणूस म्हणतात. तर आम्ही कारल्यासारखे कडूच आहेत. कडू आहेत हे आमचं भूषण आहे. आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो कडू आहे हे आमचं भूषण आहे, दूषण नाही आहे. आणि कडू आहे तर कडूच आम्हाला म्हणा, गोड म्हणू नका. कारण जिथे जातो आम्ही त्या ठिकाणी कडवंच बोलतो. मनाला लागलं पाहिजे, माणसं सुधारली पाहिजेत, माणसं बदलली पाहिजेत. पण तुम्ही सांगाल तुम्ही कितीही बोला आम्ही माळा घालणारच नाही, तुम्ही कितीही बोला आम्ही कोंबड्या सोडणारच नाही, तुम्ही कितीही बोला आम्ही खायचं तेच खाणार, तुम्ही कितीही करा आम्ही पियाचं तेच आम्ही पिणार. तुम्ही खात नाही, तुम्ही पित नाही, तुम्ही सगळे शुद्ध आहेत. आणि शुद्ध लोक आहेत तेच इथे येणार, बरोबर आहे का नाही? अशुद्ध लोक आहेत त्यांना इथे येण्याचं काय कारणच नाही. जे भजने आहेत तेच इथे येणार, जे वारकरी आहेत तेच इथे येणार. बाकीचे दुसरे लोक कोणी येणारच नाहीत ना. मी त्यांना बोलतोय, तुम्हाला नाही बोलत बरं का. मी तुम्हाला बोलत नाही, तुम्ही एकदम चांगली माणसं आहेत, आहे ना. तुमच्यावर सगळा परिणाम होतो, तुमच्यावर सगळं चांगलं होतं. असू द्या. 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत तुम्ही बसल्यानंतर म्हाताऱ्या माणसाला कंबर दुखते, दुसऱ्या सुद्धा माणसाला पिंढऱ्या आणि मांड्या दुखायला लागतात, पाय दुखायला लागतात, आणखी काय काय प्रकार होत आहेत. तेव्हा ऐकायला आलं तर त्याला जास्त ऐकवत राहायचं नसतं. थोडक्यात आटपायचं असेल. 10 मिनटं झालेली आहेत, आता मला थांबलं पाहिजे. तुम्हाला सगळ्या जणांना आशीर्वाद, तुम्हाला सगळ्या जणांना प्रेम, तुम्हाला सगळ्या जणांना तुमची बुद्धी पालटो, तुमची बुद्धी वाकडी नको, शिदी हो आणि देव मार्गाला वळो. तुमची नजर भगवंताच्या पायावर राहो, तुमच्या हृदयामध्ये भगवंताचं प्रेम वाढो, तुम्हाला कार्य करण्याची बुद्धी हो, तुम्हाला धर्मकार्याला मदत करण्याची पट्टी द्यायची, शिदा द्यायची बुद्धी हो, तुम्हाला तुमच्या मुलांना या संस्थेमध्ये आपल्या पोरगाला पाठवण्याची आणि त्याला धर्मकार्य करायला लावायची बुद्धी हो, अशी त्या परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि यांच्या जीवनामधली सगळी संकट घालव, यांना सुख दे, तुझं ज्ञान दे, तुझं प्रेम दे, अशा तऱ्हेने प्रार्थना करतो. आता गोड बोललो का? बस मग आता वाणीला विराम देतो. जास्त बोलणं योग्य नाही. पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव पंढरी.